नमस्कार प्रेक्षकांनो. तर जुळली गाठ गया मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला जो माणूस असतो म्हणजेच अजय शिंदे, जो ड्रायव्हर त्या गाडीचा असतो, तो आता सगळं सत्य धैर्य समोर सांगत असतो. आणि यानंतर धैर्यचा तर कानांवरून विश्वासच उडलेला असतो. आता तो काय करणार ना हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे, पण तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर आजच्या भागात झालं असं की आता या सगळ्यामध्ये सावीला धैर्य बोलतो, सावी हे सगळं का म्हणून केलंस तू? आणि तुला वाटत नाही का गं, मी तुझा एवढा विचार करतो, मग तू पण माझा विचार करायचा. आणि तू का म्हणून माझा असा खेळ केलायस, माझ्या मनाचा विचार का नाही केलास तू? आणि असं म्हणून तिथे धैर्य खूप स्वतःला कोसत असतो. त्यावरच या सगळ्यामध्ये लगेच दामिनी बोलते, धैर्य शांत हो जरा. तितक्या धैर्य हा खाली कोसळून पडतो. आणि या सगळ्यामध्ये रागाच्या भरात त्याने टीव्ही सुद्धा फोडून टाकलेला असतो. जेव्हा तू खाली कोसळतो ना, तेव्हा दामिनी मुद्दाम सावीला दूर ढकलते आणि या सगळ्यामध्ये स्वतः धैर्यजवळ जाऊन बसते आणि बोलते, धैर्य इतकंच नाही, हिने ना तुला माहिती नाही काय काय केलंय. म्हणजेच हिने नाटक तर केलंच, पण सोबतच या सगळ्यांमध्ये त्या रीना आणि पराग जेव्हा घरी यायचे ना, तेव्हाच मला संशय आलेला होता. सोबतच हिने काय केलं माहितीये का, अवंती आणि नीता या दोघींना सुद्धा माझ्या विरुद्ध फिसकटवलं आणि मग त्या दोघींना धरून प्लॅन करू लागली. इतकंच नाही, हिच्याकडे पिशवीत एक फोन होता, जो फोन मी तुला सांगते ना की तो तुमच्या रूममध्ये ठेवायची आणि ती सगळं काही म्हणजे माझ्या विरुद्ध प्लॅनिंग करायची. इतकंच नाही, ती तुला फसवण्यासाठी खूप खूप काय काय करत होती. आता असं म्हटल्यानंतर लगेच सावी बोलते, मॅडम तुम्ही काय बोलताय, तुम्ही प्लीज थांबा ना जरा. त्यावर लगेच धैर्य बोलतो, सावी हे सगळं काय आहे? धैर्य एकदम एकदम गप्पपणे कान उघडे ठेवून हे सगळं ऐकत असतो, त्याला काहीच कळत नसतं. इकडे आता या सगळ्यामध्ये नीता आणि अवंतीला ती बोलते की काय गं, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही मला एक सांगा, तुम्ही या सगळ्यामध्ये सामील होता की नाही? आता असं म्हटल्यानंतर तिथे त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो उरलेला. तितक्यात भास्कर आणि विलास समोर जातात आणि बोलतात, काय गं ए नीतू, काय गं तुला मी एवढं चांगलं समजत होतो आणि तू काय करून बसलीस, तुला कळतंय तरी का? आता या सगळ्यामध्ये लगेच तिथे सावी बोलते, बस करा, खूप झालं आतापर्यंत मी खूप ऐकलं. त्यावर धैर्य बोलतो, सावी असं काय केलंस पण तू? मला तुझ्यावर किती विश्वास होता ग, जरा माझा तरी विश्वास करायचा ना. त्यावर ती बोलते, एक मिनिट धैर्य, आता खूप झालं, आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार. त्यावर दामिनी बोलते, तू काय बोलणार आहेस ग? त्यावर ती बोलते, एक मिनिट मॅडम, जे तुम्ही सांगितलंय ना ते सगळं अर्ध सत्य आहे, पण आता बाकीचं सत्य हे फक्त माहिती आहे मला आणि ते मी सांगणार. त्यावर दामिनी बोलते, एक मिनिट धैर्य, मला तुला अजून एक पुरावा दाखवायचा आहे. ती डॉक्टरांना बोलवते आणि बोलते, डॉक्टर साहेब तुमच्याकडे ही जेव्हा आली होती तेव्हा हिने कसं काय वागलं तुम्ही सांगा बरं. त्यावर तिथे तो डॉक्टर धैर्यला बोलतो, हे बघा साहेब, हे नाटक करतायत ना, हे आम्हाला आधीच माहिती होतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार होतो, पण तितके त्या पळून गेल्या आणि सगळं प्रॉब्लेम होऊन बसला. त्यावर लगेच या सगळ्यामध्ये दामिनी बोलते, समजलं तुला धैर्य? त्यावर ती लगेच सावी बोलते, एक मिनिट डॉक्टर खोटे बोलतायत, तुम्हाला माहिती नाही काय झालं. एक सांगू का धैर्य, या डॉक्टरनी मला शॉक ट्रीटमेंट दिली होती आणि दामिनी मॅडमने सांगितली म्हणून हे सगळं केली. आता असं म्हटल्यानंतर डॉक्टर बोलतो, इतक्या क्रूर तर दामिनी मॅडम नाहीये. त्यावर लगेच सावी बोलते, बस करा, खूप झालं. आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे नीता आणि अवंतीकडे पुन्हा भास्कर विलास जेव्हा धाव घेतात ना, तेव्हा ती बोलते, एक मिनिट, या सगळ्यांमध्ये त्यांची काहीच चूक नाहीये, सत्य काय आहे ना ते आता मी सगळ्यांना सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणून ती बोलते, कारण दामिनी मॅडमने माझ्या पप्पांचा खून केलाय आणि त्यांनी चिरडून त्यांना मारून टाकलं. त्यावर धैर्यला कळत नसतं. त्यावर तो बोलतो, हे बघ सावी, काही बोलू नकोस, तुझ्यावर सगळं येतंय म्हणून आता माझ्या आईला बदनाम करतेस का? तू इतक्या खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकतेस का? त्यावर ती बोलते, हे बघा धैर्य, माझ्याकडे याचा साफ पुरावा आहे आणि मला माहिती होतं तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास बसणार नाही, कारण तुम्हाला तुमचे देव वाटते, पण तिचं काय सत्य आहे ना ते मला नक्कीच माहिती आहे. आणि असं म्हणत असते. त्यावर लगेच तिथे रीना बाहेरून बोलते, आणि याचा पुरावा माझ्याकडे आहे. आता पुरावा म्हटल्यानंतर दामिनीचा थरकापच उडतो. तिची मात्र चांगलीच फाटकलेली असते, कारण तिला माहिती असतं की आपल्या लेकासमोर आपलं सत्य समोर येणार आणि ते काय एकदा आलं ना तर झालं, आपल्याला तो काही परत आपल्याला बरोबर समजणार नाही. आता या सगळ्यामध्ये लगेच सावी बोलते, एक मिनिट सावी, धैर्य, तुम्हाला वाटतंय ना की मी खोटी बोलते तर ठीक आहे. आणि तितक्यात रीना या सगळ्यामध्ये त्या माणसाला आणून धैर्याच्या पायथ्याशी आणून फेकते आणि असं म्हटल्यानंतर लगेच ती बोलते, हेच आहे ते पुरावा. त्यावर लगेच तो आता धैर्य बोलतो, हे सगळं काय चाललंय आणि मुळात हा माणूस कोण आहे? आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे सावी बोलते, हा आहे अजय शिंदे, याच्या गाड्या असतात, भाड्याने हा गाड्या देत असतो. आता हा बाकीत सगळं सत्य सांगेल. त्यावर लगेच धैर्य बोलतो, पण याचा आईशी काय संबंध? त्यावर तिथे लगेच ती बोलते, चल सांग रे आता, आणि बघ खोटा बोललास तर लक्षात ठेव. त्यावर तो लगेच पाय धरून धैर्यला बोलतो, साहेब मला खरंच माफ करा, मी खूप मोठं पाप केलं, पण मला खरं माहिती नव्हतं हे काय आहे. दामिनी मॅडम माझ्याकडे काही दिवसांपूर्वी भाड्याची गाडी मागायला आल्या होत्या, तेव्हा मला वाटलं की साधारण त्यांना कुठेतरी जायचं असेल, म्हणून मी त्यांना एक गाडी देऊन दिली. आता या सगळ्यामध्ये गाडी तर दिली, पण त्याच्यानंतर त्यांनी नंबर प्लेट वगैरे चेंज केला. आता मला यामध्ये काहीच माहिती नव्हतं.
आता नंबर प्लेट तर चेंज केला, पण त्यांनी काय केलं, त्या गाडीने एका माणसाचा खून केला आणि चिरडून चिरडून मधुसूदन नाईक या माणसाला मारून टाकलं. आता तितक्यात या सगळ्यामध्ये धैर्यला खूप मोठा धक्का बसतो. धैर्यच नाही, इरा, विलास, भास्कर, अवंती, नीताला तर हे सगळं माहिती असतं. पण आता हे सगळं ऐकल्यानंतर दामिनीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. आतापर्यंत आपण जे धैर्याच्या समोर देव बनण्याचा प्रयत्न करत होता, तोच देव आता त्याला राक्षस वाटेल हे मात्र नक्कीच. तितक्यातच दामिनी बोलते, धैर्य एक मिनिट, माझं एक तर सही. त्यावर धैर्य बोलतो, एक मिनिट आई, आणि असं म्हणून तिच्यासमोर हात थांब म्हणून असं म्हणत असतो. तितक्यात तो माणूस समोर बोलत असतो, साहेब खरं सांगायचं ना तर हे सगळं मला खरंच माहिती नव्हतं. कोणाच तरी जीव घेणार म्हटल्यावर मी सुद्धा दिली नसती, पण त्यांनी मला खोटं बोलल्या. आता या सगळ्यामध्ये लगेचच धैर्य बोलतो, पुढे काय झालं. त्यावर त्या खून झालं म्हटल्यानंतर तिथे पोलीस चौकशी चालू झाली. आणि आता पोलीस चौकशी चालू झाली म्हटल्यावर दामिनी मॅडमला असं वाटलं होतं की मी सापडू नये, त्यांनी म्हणून ती गाडी स्क्रॅपमध्ये टाकायला लावली. इतकंच नाही, तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी माझा जो फोन होता तो सुद्धा गायब करून टाकला आणि मला सुद्धा कोल्हापूर सोडून दूर पळायला लावलं होतं. आता माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता आणि म्हणून मला पळावं सुद्धा लागलं. पण मी काहीच दिवस जेमतेम गायब राहू शकलो, कारण जेव्हा सावी मॅडमांनी शोधलं ना तेव्हा मात्र मी गावातच सापडलो. आणि या सगळ्यामध्ये मला कळलं की मी किती मोठं पाप केलंय. आता या पापाची शिक्षा तर मला देव देणारच, पण तुम्ही मात्र माफ करा. आता असं म्हटल्यानंतर दामिनी एकदम डोळे काढून फाडून त्याच्याकडे बघत असते. धैर्य हा नुसतं ऐकत असतो. आज त्याला धक्क्यावर धक्के बसत असतात. आज तो काहीतरी सावी चांगला झाल्याचा आनंद मनवणार असतो, पण आज त्याच्यासमोर त्याची आई किती क्रूर आहे, किती वाईट, किती निर्लज्ज आहे आणि एक नंबरची खुणी आहे हे त्याला कळलेलं असतं. यामध्ये तो एकदम धक्क्यात असतो. त्यावर लगेच सावीच्या डोळ्यातनं अश्रू काही थांबत नसतात, कारण तिच्या वडिलांबद्दल जेव्हा ती हे सगळं ऐकत असते ना तेव्हा तिला काय करू आणि काय नाही झालं असतं. आता या सगळ्यामध्ये तो माणूस बोलतो, आणि खरं म्हणजे धैर्य साहेब, मला माहिती आहे की मी खूप मोठं पाप केलं, पण दामिनी मॅडम यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि मला माहिती असं ना तर कदाचित मी सुद्धा हे सगळं केलं नसतं. पण खरंच मला माफ करा. आणि सावी मॅडमांचे जे पप्पा आहेत ना, म्हणजेच मधुसूदन नाईक यांचा खून झाल्यामुळे त्यांना खूप वाईट यातना म्हणजे खूप दुःख झालेलं होतं. पण अखेर त्यांनी मला शोधून काढून सगळ्यांच्या समोर सत्य आणायलाच लावलं. आणि तुम्हाला गाऊ नये ना, म्हणजे मी सापडलो पाहिजे नाही म्हणून दामिनी मॅडमने खूप प्रयत्न केले, पण शेवटी देव मात्र सगळ्याचं भलंच करतो. आणि म्हणून मला असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या आईचं खरं रूप आता कळलेलंच असेल. इकडे तो या सगळ्यामध्ये डिगून जात असतो. आता तिथे धैर्यला आईचं एक खरं रूप माहिती पडलेलं असतं, म्हणजे ही आई नाही तर काय आहे ना हे ते एकदम त्याला कळलेलंच असतं. त्यावर तो एकदम टेन्शनमध्ये आलेला असतो. तिथे आता दामिनी लगेच बोलते, धैर्य हे बघ माझं ऐकून तरी घे, अरे मी काही यातलं केलेलं नाही. त्यावर तू बोलतो, बस आई, तू आतापर्यंत सावीला नाही ते नाव ठेवत होतीस आणि तू काय केलेस ग, अगं तू जीव घेतलायस जीव. आता असं म्हटल्यानंतर इराचं सुद्धा तोंड वळवून आलेलं असतं, कारण तिला सुद्धा दयाला ह्यांनीच मारलं हे सांगायचं असतं. तुम्हाला हा कसा वाटत आहे मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.